हॅलो स्टुडंट्स. सो आज आम्ही प्रोत्साहन शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे प्रज्ञाशोध परीक्षा तेजो 2025 म्हणजे लास्ट इयरचो पेपर सॉल्व करूया. हांव तेजो मॅथ्स पेपर सॉल्व करता की ह्या पयलीं बी हांवें खुबशे पेपर सॉल्व केल्ले आसा, सो तुमी ते पळोवं शकता. सो हो स्टार्ट जाता क्वेश्चन नंबर 31, इट इज 31 ह्या नंबरा पासून. ओके, सो हो हांव तुमकां क्वेश्चन दाखयता. सो एकक स्थानी 3 हा अंक असणाऱ्या सर्व 2 अंकी संख्यांची बेरीज किती? आता तेणी कितें म्हटलां, एकक तुमकां खबर आसतलें, एकक, दशक, शतक. ओके, एकक म्हणजे स्टार्टिंगूच आसता तो लास्ट नंबर. एकक स्थानी 3 हा अंक असणाऱ्या सर्व 2 अंकी संख्यांची बेरीज. सो 3 हो आमचो लास्ट येवंक जाय आणि 2 अंकी म्हटला म्हणजे 2च नंबर असतात ते. सो आता 1 2 3 4 3 का आमी घेवं शकना. सो स्टार्ट खंयच्यान करची पडटली आमकां? 13 एककाच्या जाग्यार 3 आसूंक जाय म्हटलां, रायट. मागीर 23 येतलो, मागीर 33 येतलो, 43, 53, मागीर 63, 73, 83, 93. ओके, इतलेच येतले, 2 अंकीच सांगला. सो हेजे एडिशन सांगला 1 2 3 4 5 6 7 8 9, 3 9 27. आता हेंचें एडिशन कितें येतलें? आमचे जे नंबर फाटोफाट आसता तेंचें एडिशन कशें येता? 3 3 6, 6 4 10, 10 आनी 11 21, 21 आनी 21 आनी 9 30 जाले, 30 आनी 15, 30 आनी 15 45, 45 आनी 2 46 47. इतले येता 477. ओके, सो हो इझी आसलो. खाली दिलेल्या संख्यापैकी विषम संख्या कोणत्या? आता विषम आणि सम ह्यो कसल्यो संख्या? सम म्हणजे ज्यो दोनाच्या पाड्यान वयतात त्यो, जे 2 4 6 8. ओके, आनीकू आसा फुडें. सो ह्यो सम जाता. विषम म्हणजे खंयच्यो? ह्यो ज्यो सम आसना त्यो ऑड नंबर्स म्हणटा तेंकां. 1 3, मागीर 5 7 आनीकू आसा. ओके, सो खाली दिलेल्या संख्यापैकी विषम संख्या कोणती? सो विषम खंयची काय म्हणून विचारल्या. सो हांगा हो 100 आसा तो सम जाता, दोनान भागलान पळोवपाचो. हांगासर 226 दिला, सो 6 आसा पळय तो दोनान वयतलो, भितरीक 6 जाता. 4य दोनान वयतलो. हांगा लास्ट जो नंबर आसता तेका दोनान भागलान पळोवपाचो. जर तो वयता दोनाच्या पाड्यान जाल्यार आमी म्हणूं शकता की ती समसंख्या. आनी 17 आसा तो दोनान भाग वयचो ना, सो ती विषम संख्या. सो आन्सर हांगा 17. ओके, ह्या भुरग्यान हांगासर 100 केला, विच इज रॉंग. 17 आन्सर. 5 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? आता 1 किलोग्रॅम म्हटल्यार कितले ग्रॅम? 1000, करेक्ट. सो 5 घेतले जाल्यार 5000. हे डायरेक्ट क्वेश्चन हा. 5 2 7 या 3 अंकांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती? सो 5 2 आनी 7 आसा. सो हेंच्या पासून आमकां सगळ्यांक व्हडलो नंबर करूंक जाय. सो व्हडलो नंबर करूंक जाय, सगळ्यांक व्हडलो नंबर पयलीं येतलो, मागीर तेच्या पेक्षा कमी, मागीर तेच्या पेक्षा कमी. ओके, सो 752. ओके, नेक्स्ट पळोवया. एका संख्येला 15ने भागल्यास भागाकार 7 येतो आणि बाकी 5 उरते, तर ती संख्या कोणती?
आता हांगा सगळ्यांक इजी वे खंयची तर 15 भाग लावपाचो प्रत्येक एका. ओके, सो 15 जर भाग लावन तुमकां आन्सर म्हणजे हे डायरेक्ट करा. कितें करा, आता 15ने भागल्यास भागाकार 7 येतो म्हटल्यार म्हणजे आन्सर वयले आसा ते 7 येवंक जाय. सो पयलीत 15 गुणिले 7 करून पळोवपाचे. 15 सप्ते. ओके, 35 7 एके 7 8 9 10 105 येता. सो आता हितुरले जे नंबर आसा पळय तितूनसून 105 काडपाचो आनी तुमचो 5 उरोंक जाय. ओके, सारकें येता न्हू. आता 35 7 एके 7 3 10. येस. सो हांगा पळयतकूच तुमकां कळटलें 110सून जर 105 काडीत जाल्यार 5 उरता. ओके, सो आन्सर 110, 115 न्हू. ओके, आता नेक्स्ट पळया. सो हेजी ट्रीक तुमकां कळ्ळें आसतली की हांगा जर भागाकार 7 दिला जाल्यार पयलींच 15 × 7 करून दवरपाचो आनी तितूनसून मागीर ह्या नंबरांसून ती संख्या काडटकूच बाकी कितले उरता तेज्या वरसून तुमकां ती संख्या कळटली. नेक्स्ट क्वेश्चन. 3 5 2 6 3526 या संख्येतील 3 व 5 या अंकांचा फरक किती? सो आता 3 आसा तो हजाराच्या हेजेर आहा म्हणजे 3000 जाले. ओके, फरक म्हणजे आमकां वजा करूंक लायला 3000 आनी 5 आसा तो शतकाच्या हेजेर आहा म्हणजे 500 मायनस करपाचे. 2500. ओके, आन्सर. हे तुमी डायरेक्ट सुद्दां करू शकता. 3000सून 500 काडल्यार 2500 उरता. सर्वात मोठी 4 अंकी संख्या व सर्वात मोठी 3 अंकी संख्या तील फरक. सगळ्यांत व्हडली 4 अंकी संख्या खंयची आसतली? 9 9 9 9. आनी सगळ्यांत व्हडली 3 अंकी संख्या खंयची आसतली? 9 9 9. ओके, सो आन्सर येता 9000. खालील चित्राचा किती भाग रेखांकित केला आहे ते अपूर्णांकात मांडून दाखवा. सो हितून फक्त इतलेंच करप की कितले टोटल आहा ते मेजप. आता हे 3 आहा आनी हे कितले आहा 1 2 3 4 5. सो 3 5 15. 15 बॉक्सां आसा. ओके, तितुरली कितली तेंच्यांनी शेड केल्या 1 2 3 4 5 6. सो 6/15 येतले म्हणजे 6/15 अशें. ओके, जो टोटल आहा तो सकयल येता आनी जे तेंच्यांनी कलर केला तो वयर येतलो नंबर. नेक्स्ट पळोवया. सागरने 10 रुपये दराने 250 नारळ विकत घेतले आणि प्रत्येकी 12 रुपये दराने विकले तर त्याला किती रुपयांचा फायदा झाला? ओके, सो तेणे 10 रुपयान 250 म्हणजे 10 रुपयान एक असो तेणी 250 नारळ घेतल्या आणि प्रत्येकी 12 रुपये दराने विकले आणि तेणी विकले कशे? नाल्ल 12 रुपयान. एक नाल्ल 12 रुपयान विकलो जाल्यार तेका फायदो कितलो जालो काय म्हणटा तो. म्हणजे आता तुमकां कितें करूंक जाय, पयलीं तुमकां हेजे पयशे काडचे पडटले जे तेणी विकत घेतलेले पळय तेजे. ते कशे येतले? 10 रुपयान एक नाल्ल जाल्यार 250 कितले? व्हडलो नंबर आहा. जेन्ना आमी व्हडल्या नंबराक हे करता म्हणजे व्हडलो नंबर फायंड आवट करूंक जाय त्या टायमार मल्टिप्लाय करप, दॅट इज गुणाकार करप. सो 10 गुणिले 250. तुमी फाटल्या व्हिडिओन सुद्दां म्हाजे पयला आसतलें हांव कशें करता तें. ही ट्रीक आसा रायट. 250 गुणिले 10. फक्त हो 0 आहा तो फाटल्यान लावपाचो म्हणजे 2500 जातले. ह्या हितून तेणी ते विकत घेतलेले आनी तेणी विकल्या कितल्या हितून 12 रुपयान. सो आता 250क 12 गुणिले करचे. हे मात तुमकां करचें पडटलें. ओके, तीन हजार येता. सो 3000सून जर हांवें 250 काडले म्हणजे तेणी कितल्या रुपयांचो फायदो आला काय म्हणून विचारला. 3000 तेणी विकल्या 2500 तेणी घेतलेले. सो 3000सून 2500 काडले जाल्यार 500 उरता.
ओके, सो ते आन्सर. पाचशे. मागीर प्रीतीकडे 10 रुपयांच्या 5 नोटा, 5 रुपयांच्या 6 नोटा, 20 रुपयांची 2 नाणी व 2 रुपयाची 4 नाणी. तर एकूण किती रुपये? सो कितले जातले? जे 10 रुपयांचे 5 म्हटल्या सो 50 जाले. मागीर 5 रुपयांच्यो 100, 5 संग 30 रुपया जाले. मागीर 20 रुपयाची 2 नाणी सो 20 दुने 40. मागीर 2 रुपयाची 4, बेचोक 8. सगळे ॲड करा. 128. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. एका रांगेत 35 मुले उभी केली तर 315 मुलांच्या किती रांगा? आता हांगा पळया, एका लायनीन म्हणटा तो 35 भुरगीं आसा जाल्यार 315 भुरगीं आहा तांकां असल्या लायनींनी बसोंक जाय. म्हणजे हांगा आतां लायनी कमी जातल्यो, म्हणजे खंयची तरी गोश्ट कमी जाल्या. कमी जाता तेन्ना आमी भागाकार करता. सो 315क 35 भाग लावपाचो. हें तुमी डायरेक्ट सुद्दां करूं शकता जर तुमकां शिकयला जाल्यार. ना जाल्यार हेजी भागाकार करा. हें जर तुमकां डायरेक्ट कळटा डायरेक्ट करा. हांगा 5 आहा, हांगा 5 आहा. ओके. 5 आसता तेन्ना 5च्या पाड्यान भाग लावपाचो. सो हें जर अशें बरोवंक जमना जाल्यार अशें बरया. 35 कोणाच्या पाड्यान येता? 5च्या. सो 5 सत्ते 35. आतां कट करा. 5 एके 5, 5 संग 30, 1 उरलो, 5 त्रिक 15, 7 एके 7, 7 नवे 63. आन्सर येतलें 9. सो 9 रांगा करच्यो पडटल्यो. ओके. हें जर अशें कळना जाल्यार एक घेवपाचो. 5 घेवपाचो, 315 घेवपाचे. मागीर तुमकां आन्सर 63 येतलें आनी मागीर ते परत 7 भाग लावपाचो. ओके. नेक्स्ट पळोवया. 6,450 रुपये 25 मुलांक सारखे वाटले तर प्रत्येक मुलाला किती रुपये मिळतील? आता परत हांगा हे पयशे कमी केल्या म्हणजे परत आमकां भाग लावचो पडटलो. सो 6,450. हांगा आतां तुमी डायरेक्ट हेंच करा, भागाकार करचो पडटलो. 25. 25 एके 25, 25 दुने 50, 145, 25 चौक 100, 25 पंच 125, 25 आठा 200. सो 258 येता आन्सर. सो ते आन्सर. 2 संख्यांचा गुणाकार 728 आहे. त्यापैकी एक संख्या 28 आहे तर दुसरी कोणती? आता हे 2 नंबर आहा जे गुणाकार करून तुमकां 728 मेळटा. तितूंतलो एक नंबर म्हणटा तो 28 आसा. दुसरो काडपाक कितें करचें पडलें? हांगा गुणाकार आहा म्हणजे आमकां दुसरो नंबर काडपाक भागाकार करचो पडलो. सो 728क तुमी 28 भाग लावपाचो. म्हणजे हेका सकयल हांगा बरयल्यार जाता. आतां 7च्या पाड्यान येता पळया. 7 चौक 28, 7 एके 7, 7 चौक 28. मदीं 0 येतलो. 2 नंबर घेता तेन्ना 0 येता. ओके. 4चो पाडो घेया. 4 एके 4, 4 दुने 8, 4 संग 24. सो आन्सर येतले 26. हे तुमी अशें करूं शकता नाजाल्यार भाग लाया. डायरेक्ट 28चो पाडो घेया. तुमकां हांवें ट्रीक शिकयल्लीच आसा कसलो पाडो तयार करपाची. तो घेवपाचो आनी हे आन्सर काडपाचें. जर तशें जायना, तशें करपाक तुमकां प्रॉब्लेम जाता जाल्यार एक काम करा. हो जो 28 आसा पळय तेज्या वांगडा हे सगळे मल्टिप्लाय करून पळोवपाचे हे आन्सर येता काय ना तें पळोवपाक. की ती एक वे आसा. नाजाल्यार हांगा अशें पळया.
8 8 संग 48 हितून 8 येतलो लास्ट, मागीर 8 8 64 4 येवचो ना, 8 0 0 येवचो ना, 8 7 56 6 येवचो ना, म्हणजे आन्सर आहे. सगळे सॉल्व करून पळोवपाची गरज ना. ओके. नेक्स्ट पळोवया, खाली दिलेल्या आकृतीची परिमिती काढा. परिमिती म्हटल्यार कितें? बाउंड्री. करेक्ट. सो हो आयताची बाउंड्री डायरेक्ट एड करपाच्यो. लांबी रुंदी प्लस लांबी प्लस रुंदी. सो 6 आसा, 6 6 6 12 जाली, आनी हे 5 आनी हे 5 5 5 10 जाले. 10 आनी 12 कितले? 10 आनी 12 अदीक करप. सो तुमकां आन्सर येतले 22. ओके, 22 सेंटीमीटर हे आन्सर. भुरग्याने रॉंग केला. ओके. नेक्स्ट पळोवया, घड्याळाचा तास काटा 5 व 6 यांच्या मधोमध व मिनिट काटा 6 वर असल्यास संध्याकाळचे किती वाजले असतील? घड्याळाचो तास काटो तो म्हणटा 5 आहा, हांगा आसा 5 हांगा आसता न्हू, 5 आनी 6च्या मदीं म्हटला, म्हणजे हांगा येयलो तो तास काटो. आनी मिनिट काटा 6 वर, मिनिट काटो हांगा आसा. ओके. जाल्यार कितली वरां जाल्या काय म्हणून विचारला, की तास काटो तेजो 5 आनी 6च्या मदीं आहा, म्हणजे तो 5चेर आहा. ओके. सो 5 वाजून कितली तरी मिनटां जाल्या, आनी मिनिट काटो जर 6चेर आसा जाल्यार 30 मिनटां जाल्या. सो हांगासर 5:30 जाल्या. आन्सर तेजे 5:30. 5:30. 5 वाजून 30 मिनट. नेक्स्ट क्वेश्चन आहा तो 60.72, रायट. संक्षिप्त रूप लिहा. संक्षिप्त म्हणजे तेका कमी करून जे मेळटा पळय तें बरोवपाचें. आतां हे कशें करतले आमी? 60 आनी 72 आहा. पाड्यान खंयच्या येता तें पळया. 60चो 60 हो नंबर येतलो 6×60. ओके. आनी 72 येता 8×9=72. सो आनीकूय तुमी हेका कमी करूं शकता. 100 कसो बरोवं शकता आमी? 3 दुनी 6, 10 बरोवं शकता 2×5 10. 8 कसो बरोवं शकता? 2×4 8. 9 कसो बरोवं शकता? 3×3 9. 3 आनी 3 कट, 2 आनी 2 कट, 2 दुनी 4. सो हे कितले उरता? 5 आनी सकयल उरतलो 2×6. 5 आनी 6, 5.6. ओके. सो हे आन्सर. 9 वाजून 5 मिनटांनी घड्याळाच्या तास काटा व मिनिट काट्यात कोणता कोन तयार होतो? काटकोन, लघुकोन, विशाल कोन, समकोन. हे सुद्दां हांवें एकदां केल्लेलें आसा. विशाल कोन म्हणजे व्हडलो आसता तो. सम म्हटल्यार सेम आसतलो 90 डिग्री. 9 वाजून 5 मिनटांनी. णव खंय आसा? 9 हांगा आसतलो. असो हो व्हडलो जाता. ओके. हे परत एकदां आमी मागीर रिवायज करया. हें एकूच उरलेलें. पवनचे आजचे वय 17 आहे आणि उषाचे आजचे वय 14 आहे, तर 4 वर्षानंतर दोघांच्या वयाची बेरीज किती असेल? सो पवनाचे आयचे